परिसर अभ्यास भाग 1 इयत्ता 5वी प्रकरण 5वे कुटुंबातील मूल्ये यावरील संपूर्ण स्वाध्याय आपण पाहूयात. प्रश्न पहिला. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. त्यातील अ. प्रामाणिकपणा ही आपली टिंबटिंब असते. उत्तर. प्रामाणिकपणा ही आपली ताकद असते. पुढचा आकडा. आ. सामाजिक जीवनात सर्वांना टिंबटिंबची गरज असते. उत्तर. सामाजिक जीवनात सर्वांना सहकार्याची गरज असते. पुढील आकडा. इ. आपल्या देशात टिंबटिंबच्या वृत्तीला विशेष महत्त्व आहे. उत्तर पहा. आपल्या देशात सहिष्णुतेच्या वृत्तीला विशेष महत्त्व आहे. पुढील आकडा. इ. समानतेची भावना वाढीस लागल्यामुळे सर्वांना टिंबटिंब करता येते. उत्तर पहा. समानतेची भावना वाढीस लागल्यामुळे सर्वांना प्रगती करता येते. प्रश्न दुसरा. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यातील पहिला अ. परिसरातील बदलांविषयीचे निर्णय कोणी घ्यायचे असतात. उत्तर. परिसरातील बदलांविषयीचे निर्णय परिसरातील सर्व लोकांनी मिळून घ्यायचे असतात. पुढील आकडा पहा. आ. सहिष्णुता म्हणजे काय. उत्तर. आपल्या मतांपेक्षा वेगळ्या मताचा आदर करणे म्हणजेच सहिष्णुता होय. प्रश्न तिसरा. इ. स्त्री पुरुष समानता म्हणजे काय. उत्तर. मुलगा आणि मुलगी किंवा स्त्री आणि पुरुष असा भेदभाव न करता दोघांनाही समान मानणे म्हणजेच स्त्री पुरुष समानता होय. पुढील आकडा. इ. स्त्री पुरुषांच्या समान गरजा कोणत्या. उत्तर. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य व शिक्षण या स्त्री पुरुषांच्या समान गरजा आहेत. प्रश्न तिसरा. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. त्यातील आकडा अ. कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत आपण कसे सहभागी होतो. उत्तर. कुटुंबातील प्रत्येकाच्या आवडीनिवडी, मते, विचार भिन्न भिन्न असू शकतात, तरीही अनेक बाबतीत आपले विचार व मते जुळू शकतात. आपल्याला एकमेकांविषयी प्रेम व आपुलकी असल्यामुळे आपण एकमेकांची काळजी घेऊन विचारपूस करतो. घरातील कोणतीही गोष्ट करताना एकमेकांना विचारून सर्वांना पटतील असे निर्णय घेतो. अशा पद्धतीने कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत आपण सहभागी होतो. पुढील आकडा. आ. सहिष्णुतेची भावना कशी निर्माण होते. उत्तर पहा. मित्रमैत्रिणीच्या मदतीने आपल्यातील उणिवा आपल्याला दूर करता येतात. एकमेकांच्या विचारात मतभिन्नता असली तरी आपलेच म्हणणे खरे न मानता इतरांचे म्हणणे ही समजून घेतले पाहिजे. तिसरा आकडा. आपल्यापेक्षा वेगळ्या मताचा आदर करून दुसऱ्याचेही ऐकले पाहिजे. यातून सहिष्णुतेची भावना निर्माण होते. असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा शब्दवेल मराठी क्लासेस. आणि तुम्हाला कोणत्या इयत्तेचा स्वाध्याय हवा आहे ते देखील कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.